हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. आज सोना 4 दिवसांनी भेटली आहे आणि हिला किती पिल्लं झालीत ती माहिती नाही आहेत. म्हणजे आत्ता तिला मी इकडं पळताना पाहितलं. इथे 5-6 दिवसापूर्वी बहुतेक यांना पकडण्यासाठी गाडी आली होती. तर त्याच्यामुळे कुठं पण पळता येते. तर पाठीमागं आहे ना थोडेसे झाडे आहेत, मोकळी जागा आहे, ते तिकडं लपतात ते. पण आज तिला पिल्लासाठी खावंच लागतं आहे ना. आज ती बाहेर आलीच बघा, कोणीच नाही. 15 डॉगे आहेत सगळे इथे ह्या एरियामध्ये बघा. हा रस्ता आहे, कोणीच खायला देत नाही त्यांना. सोना बाय बाश ना, देऊ अजून देते अजून ना, पोट भरून खा. सकाळी सकाळी एवढ्या आतुरतेने वाट पाहणारे ही माझी लेकरं. सावका जॉय, मी तुला दिलं होतं, आता बस तू. तुलाही खाऊन देत नाही ना. चल रॉकी, रॉकी इकडे. रॉकी धर धर, रॉकी धर, ये धर रॉकी. तू इकडे खा. रॉकी पण नाही देत त्रास कोणाला. पण रॉकीला खूप त्रास देतात. आणि हा डॉबरमॅन आहे ना, सोडून दिलेले डॉगी आहेत आणि हा खाऊनच देत नाही कोणाला. हा एवढ्या लांब असतात लेकरं, तरीही माणूस प्राण्याला आहे ना, मनुष्य प्राण्याला या लेकरांचा त्रास होतो. इकडं तर कोणीच नाही आहे, मनुष्य वस्तू नाही, काहीच नाही आहे. म्हणजे तर इकडंच मोठमोठ्या जंगलं तयार व्हायला लागल्यात आणि लोकांना या लेकरांचा त्रास होतो. इतके प्रॉब्लेम काय माहिती माणसाला. काही दिवसांनी जर हे सगळं संपलं, नुसता माणूसच राहिला तर, झाडंही नाही, पाऊसही नाही, सूर्यचंद्र नाही, तर माणूस जगेल का? तसंच यांनाही आपण दिलं तरच हे जगणार आहेत. तर कृपा करून मदत करा, कारण खूप काही लोक कारण नसताना यांच्या विरुद्ध कंप्लेंट करतात आणि मग यांना पकडून दिलं जातं. कारण माझे खाली 15 डॉगी होते, तिथला मला आज एकच दिसलेला आहे. चलो बाय. खाने के बाद पानी कितना ज़रूरी है, इनसे पूछो. ब्रूस, पानी पी के चल, आजा जल्दी. पी के गया है शायद ये अभी. मैंने इधर भरने के लिए लाया. चलो आ जाओ. डॉन, तू इकडे खा भांड्यामध्ये. चल इधर आजा डॉन बेबी. चल लाली, ये लवकर लाली. चल चल चल. ठीक से कर ले डॉनी, कर ले ठीक से. हाँ लाली, मम्मा ला खाओ दे. अकेली क्यों खा रही है? इधर है ना, ये देख डॉन के पास है. खा ले, ये ले और ले, खा ले. डब्बा दू या. अरे मेरी माँ, इधर आ जा. क्या है जानू? हे जानू, सगळ्यांना सांग, आम्हाला पण भूक लागते, थोडंसं देत जा माझ्या मित्रांना तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या, कारण आम्ही काही रस्त्यावरच राहतो. सांग अय जानू. ते बघा, हा आहे मेन रस्ता. साईडला दिले तरी लोकांना प्रॉब्लेम सोडण्यासाठी. इकडे बघा, आता हा काळू आहे, आमच्या इथं नवीनच सोडलेला आहे. कुठल्या तरी एरियातून दुसऱ्या आणून सोडलं आहे त्याला. त्याची नसबंदी झालेली आहे. नाही आहे कॉर्पोरेशनच्याची कामं.
हा नवीन आहे आजच, म्हणजे एवढ्या वर्षातून मी पहिल्यांदा इथे पाहते आणि त्याच्या एरियामध्ये त्याला खायला देतात. म्हणजे हा इतका छान आहे तर याला इथे आणून सोडलेला आहे कोणीतरी आणि खूप घाबरलेला आहे हा. काळू ते ना डॉग फूड आहे. हो खाद्य आहे त्यांचं ते. आता काय झाले, काही कारण नसताना असं. ए बबू भूक लागली आहे ना, ए बबू, बबूला भूक लागली, बबूला भूक लागली माझ्या. बघा ही कचऱ्याची ढिगारी. आता ह्यांची विल्हेवाट नाहीत लावत, पण यांची विल्हेवाट लावायला सरकार आमचं तयार आहे. नाही ह्यांचा कचरा आहे, हा सगळा कचरा माणसांचा आहे. हे बघा कचराच कचरा सगळीकडे. बरेचसे डॉगी बिबेवाडीमध्ये नेलेले आहेत, कुठे टाकलेत माहिती नाही आहेत. तर प्लीज आपल्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्या. किती पटपट खातोयस रे, हे घे बाळा.